मला आता जाम टेन्शन आलं, आता ती परत येणार आहे की नाही काय नाही. तुम्हाला माहितीये का 2 खारू आहेत 2. भूक लागली आम्हाला खूप जास्त. आता की खारू घराच्या बाहेर पूर्ण दिवस राहिले, म्हणजे रात्री पण ती घरी नाही आली आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज परत खारू झाडावर गेली आहे. मी बेडरूमच्या खिडकीतून बघत होते की ही दिसतीये का, आणि ती मला दिसली. तोही क्लिप मी इथे ऍड केलाय. गाईस तुम्हाला दिसतीये ती इथे उड्या मारतीये बघा. ह्या आजोबांच्या टेरेसवर ह्या लाल पट्टीवरून गेली बघा. ही बघा परत येते. ही बघा दिसते. ही बघा, ही बघा, ही जी पानं हलतात ना इथे कुठेतरी आहे ती पटकन दिसेल ती आपल्याला. ही बघा, ही बघा दिसते तुम्हाला कशी जाते झाडावर. ही इथे इथे नीट लक्ष द्या बघा. इथे इथे हे बघा पानं जी हलतात ना तिथे. ही बघा, ही बघा, ही बघा. आत्ता तुम्हाला ती बऱ्यापैकी दिसत असेल गेलेली. आता विचार करा, ही आहे या समोरच्या झाडावर. ही सगळी झाडं फिरतीये ती इकडे वगैरे. ही सगळी झाडं फिरून येते. हे बघा, ही बघा खारू आपली कशी उड्या मारती. आज ती मला व्यवस्थित दिसत होती, तर मी विचार केला की चल मी पण खाली जाऊन बघते ही मला परत झाडावर दिसते का, आणि मग तुम्हाला सगळ्यांना असं म्हणजे खरं वाटेल की ही आपलीच खारू आहे. जर दिसली तर मी तिला परत बोलवते आणि बघूया आपण ती येते का माझ्या बोलवण्यावरती. तर मी आता आली आहे खाली, बघू आपण ती काय करते, दिसते का. कारण मला मगाशी तर दिसली होती ती इथे झाडावरती, आता दिसते का बघू. गाईज ही बघा इकडे आहे खारू. ए खारू चल ये इकडे, बघू ती येते का माझ्याकडे. ती ए खारू, खारू कुठे गेली आता ही. खारू, ए खारू, खारू ये. हा कुठे दिसते तुला. मला आता दिसत नाहीये. मघाशी दिसली मी गेट ओपन करायच्या आधी, आत्ता नाही दिसली. बघू थांब येते का. ही ना आत्ता इथे झाडावरती फिरत होती आणि त्याच्यानंतर ना मी आवाज दिल्यावरती ती डायरेक्ट टेरेसवर पळाली. पण आता ना मी आजोबांकडून चावी नाही घेणार, कारण की ना मी त्यांना किती वेळा त्रास देऊ, मलाच नाही चांगलं वाटत. काल पण मी आलेली आणि काल पण मी त्यांच्याकडून चावी घेतलेली, आणि आता दुपार पण झाली, तर त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून चावी तर नाही घेत, कारण की ते बिचारे आजी आजोबा म्हातारे आहेत आणि त्यांच्याकडून कुठे 10 वेळा चावी घ्यायची. तर बघू आता ही मला परत दिसते का. ही गेली तर आहे टेरेसवर असं मयू म्हणतोय की त्याने खिडकीतून बघितलं, आणि मला तर ही इथे दिसली होती. इथून ती कधी फरार झाली मी आतमध्ये येईपर्यंत ते कळलं पण नाही. असेल तर येईल ती परत लगेच. असं बघू आपण, थोडी वाट बघूया. खारूच वाटते पण ती हलत नाहीये तिथून. ए खारू, शेपटी तर वाटते खारूची, पण ती तिथून हलत का नाहीये काय माहिती. आणि खूप वरती आणि खूप लांबून शूट करते, त्याच्यामुळे मला आयडिया नाही. मी खूप झूम केलं बघा. एवढी झाडं आहेत इकडे आजूबाजूला, एवढी सगळी झाडं आहेत जांभळाची, अजून वेगवेगळी सगळी झाडं आहेत. सीताफळीचं झाड आहे अजून. मी कसं शोधणार सांगा हिला आता. म्हणून मला ती जर ती आंब्याच्या झाडावर असेल ना गाईस तरच मला ती दिसते, अदरवाईज मला ती अजिबात दिसत नाही. आणि आता ना माझी मान दुखायला लागली आणि माझं डोकं पण दुखायला लागलं असं असं वरती बघून बघून. पण ही मला काय दिसत नाही आहे कुठे आहे ती, कारण की ती इकडे आता जांभळाच्या झाडावर आली पाठीमागे. आंब्याचं झाड आम्हाला समोरून दिसतं घरातून, म्हणजे आमच्या बेडरूमच्या खिडकीतून, पण जांभळाचं झाड आजोबांच्या घराच्या पाठीमागे असल्यामुळे आम्हाला ते दिसत नाही. त्याच्यासाठी आता मी वरती नाही जाऊ शकत. काय माहिती इकडे गेले, माझे मान दुखले गाईज हिला बघून बघून. पण ही काय मला आता इकडे दिसत नाही आहे. कारण काय असतं ना, जेव्हा तिला घरी यायचं नसतं ना तेव्हा ती पळत असते. तिला मी आवाज दिल्यावर तिला असं वाटतं की ही मला न्यायला आली आहे की काय, ही मला बोलवते. जेव्हा तिला स्वतःहून यायचं असेल तेव्हा ती लगेच हातावर येते, पण जेव्हा नसेल यायचं तेव्हा ती, मी बोलले ना तुम्हाला, ती बघणार पण नाही तुमच्याकडे की. ओके गाईस, तुम्हाला माहिती आहे का 2 खारू आहेत 2. एक नारळाच्या झाड आणि एक लगेच इकडून आली बघा. ही बघा, ही बघा इकडे दिसली ना. आता ह्याच्यात एवढं दिसत नसेल मला वाटतंय. नारळाच्या मागे आज बघू ही परत नारळाच्या झाडावरती चढली.
ती बघा ती बघा ती बघा ही बघा. वरती गेल्यावर अंधार येतोय मग नाही दिसत. तर काहीच आसमीला एवढं टेन्शन आलंय, जवळजवळ ती रडतीये की खारू आली नाही. कारण काय झालं, 2 खारू दिसलेत तिला. बघू थांबा तुम्हाला दाखवतो. काय झालं बेटा, काय झालं सांग ना, काय झालंय? गाईस खारूला अजून एक मेल खारू भेटलाय गाईस. मला आता जाम टेन्शन आलं, आता ती परत येणार आहे की नाही काय माहिती. आता पाऊस सुरू झालाय, ती कदाचित येईल. ती एवढं रडायची गरज नाही लगेच. हो तर हो येईल. ती एकटी होती तोपर्यंत मला तिला एक आधी दिसली, ती म्हणते हो वरती गेली वरती गेली. नंतर पाठून अजून एक आला. बोललो हा बघ हा मेल आलाय. बोललो आपली वरती गेलेली नारळावर आणि त्याच्यानंतर दुसरा गेला. आली तर तुम्हाला नक्की दाखवतो, नाही आली तर हिचं तोंड दाखवतो. जोरात पाऊस सुरू झाला आणि आता मला ना खारूचं टेन्शन यायला लागलंय की ती येईल की नाही येईल, कशी येईल ती घरी जर तिला यायचं असेल. तेवढा जोरात पाऊस सुरू झालाय ना, बिचारी पहिल्यांदाच आता एवढ्या जोरात पावसात असं एवढा लांब गेली आहे. तिला यायचं असेल तरी ती येऊ शकत नाही आहे. आता काय माहिती, अजून थोडा वेळ आहे उजेड, तर थोड्या वेळाने अंधार होईल. आता काय करते माहीत नाही आहे, बघूयात आता. उडवते ना शेपटी. गाईस तुम्हाला दिसतंय तिथे 2 खारू आहेत. वरती पण एक आहे, मग हा वरती पण एक आहे खारू. ए खारू त्याच्यामध्ये 2 मोठी आहे ना आहेत. तीच हा आहे. इथे तुम्हाला इथे कॉर्नरला आहेत बघा, इथे वरती वरती हे बघा. ए खारू चल चल ये. ये. ती 2 खाली आहेत हे खाली बघा, खाली आहे ना, खाली हा. ती आहे आपली. हा खाली बसली आहे ती. आणि वरती अजून एक खारू आहे. अरे वरती पण इथे एक आहे नारळावरती. तुला काय सांगतो मी, नारळावर वेगळं आहे. 3 आहेत ही बघ इथे. ही आहे का आपली? काय ही माहिती? मोठी आहे. अरे बापरे, एवढ्या खारू कुठून आल्या? बघ ना तू. म्हणून ती त्यांच्यात जाते. समजलं का तुला? खारू पार्टनर पण घेऊन ये तुझ्या सोबत. हे बघा 3 खारू आहेत हे बघा. आता आम्हालाच ओळखता येत नाही याच्यातली आमची कोणती आहे. ते लांबून दिसत नाही ना तिची शेपटी दिसत. हा गाईज थँक गॉड, तुम्हाला मी सांगू नाही शकत मी आज किती म्हणजे किती खुश आहे. मी एक्सप्लेनच नाही करू शकत. मी सकाळपासून रडत होते कारण की खारू काल बाहेर गेली आणि ती घरी आलीच नव्हती. खूप जास्त पाऊस झाला. आम्हाला वाटलं की ती नेहमीप्रमाणे 6 वाजता येईल, संध्याकाळी 7 वाजले तरी पण नाही आले. मग 7 वाजता आम्ही तिला शोधायला गेलो, तोपर्यंत पण ती आम्हाला दिसलीच नाही. त्याच्यानंतर ती पूर्ण रात्रभर घरी आली नाही. आणि त्याच्यानंतर आज पण मी सकाळपासून खिडकी उघडी ठेवलेली की ती आत्ता येईल नंतर येईल. आणि आता जवळजवळ 3:30 वाजले आणि मला लिटरली कंट्रोल नाही झालं. मी मयूला फोन केला की मला खूप रडायला येते की खारू मला कुठे दिसत पण नाही आहे आणि मला नाही माहिती की ती मांजरने पकडला असेल किंवा काय असेल. आणि मी बोलतेच आहे त्याच्यासोबत आणि ती खिडकीतून परत आली आणि त्यावेळेस मी शूट पण नाही करू शकले. ओ माय गॉड, तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे की मी किती खुश झाली आहे. ती कधीच घराच्या बाहेर नव्हती राहिलेली. फर्स्ट टाईम होतं की खारू घराच्या बाहेर राहिली आहे. आणि मी व्हिडिओ पण स्टॉप केलेला तिथे. म्हणजे मला व्हिडिओ बनवायची पण पुढे इच्छा नव्हती की पुढे काय झालं आणि काय नाही, कारण की ती घरात येत नव्हती ना, तोपर्यंत मला पण काहीच समजत नव्हतं. पण आता ती घरात आली आहे. बापरे, थँक गॉड. सिरियसली हे फर्स्ट टाईम होतं की खारू घराच्या बाहेर पूर्ण दिवस राहिली, म्हणजे रात्री पण ती घरी नाही आली आहे. सो तिने आज तिने माझ्यावरती खूप विश्वास दाखवलाय. सो मी खूप जास्त खुश आहे आता. मला इतकं रडायला येतं तर ती घरात नाही आहे तर. म्हणजे मी पूर्ण घरामध्ये तिला शोधत होते. ती कुठेतरी पडद्यावर असेल, पडद्याच्या आतमध्ये असेल आणि बाहेर इतक्या जोरात पाऊस होतोय, ती कुठे थांबली असेल, तिने काय खाल्लं असेल, इतके वेगवेगळे प्रश्न मनामध्ये येत होते. कारण की बाहेर ना जिथे ती जाते तिथे 2 मांजर आहेत. खाली पण एक मांजर आहे, तिथे वरती पण एक मांजर बसलेली असते. आणि मी तिला पार्किंगमध्ये पण शोधून आले आणि तिथे पण मला एक मोठा साप दिसला. त्याच्यामुळे मला अजून भीती वाटत होती की खारू मला दिसत नाही आहे, खारू कुठे दिसत नाही आहे म्हणून. अँड थँक गॉड ती आली आहे. भूक लागली आम्हाला खूप जास्त.
असं फक्त खायला जरी आलीस ना मला तरी पण छान वाटेल खारू. पण अशी दिवसातून एकदा तरी खायला तरी ये. परत नको करू हा कालसारखं. काय ग मी बोलले ना रात्रभर तिची झोप कंप्लीट झालेली नसणार. हे बघा फर्स्ट टाईम या दुपारच्या टायमिंगला ती झोपायला गेली आहे. जा झोप झोप. ओके सॉरी तुला नाही डिस्टर्ब करत. झोप तू. बाय. फर्स्ट टाईम. गाईज तुम्हाला सगळ्यांना काय सांगू, कालपासून आम्ही दोघीजण एवढे टेन्शनमध्ये होतो ना, नुसते फोनवर फोन सुरू होते. खारू आली का, खारू आली का. म्हणजे संध्याकाळी आम्ही तिला शोधून आल्यानंतर मयू निघून गेला, पण आमचे नुसते कॉल सुरू होते. खारू आत्ता आली का, खारू आली का. त्याच्यानंतर सकाळपासून आमचं चालू होतं खारू आली का, खारू आली का. खारू आलीच नव्हती. पण थँक गॉड फायनली खारू आली आणि जाऊन तिच्या पडद्यामध्ये झोपली. ते बघून ना मला एवढं असं समाधान वाटलं ना, काय सांगू तुम्हाला सगळ्यांना. आणि तिकडे मयू पण असं टेन्शन फ्री झालं आता खारू आल्यामुळे. सो भेटूयात आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता पुढे खारू अजून काय काय पराक्रम करते बापरे काय माहिती. सो तुम्ही आपले व्लॉग्स बघत राहा आणि व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.